सर्वजण आपण सुट्टीतलं बहुमोल वेळ काढून या शिबिरासाठी आलेले आहात, होय ना? वेळ काढूनच आलाय ना? वेळ बऱ्याच लोकांना किमतीची वस्तू आहे ती. वेळ आहे ना ही खूप किमतीची वस्तू. वेळ कशाला म्हणतात कोण सांगणार? वेळ कशाला म्हणतात? कोण सांगणार? नाही माहिती. वेळ कशा, आता रोज वेळ आहे की नाही? आहे म्हणता की नाही? वेळ आहे, वेळ नाही आहे, एवढं वाजून एवढं मिनिट झालेले, एवढं हो एवढी वर्ष झालेले, असं काहीतरी म्हणतात ना. वेळ कशाला म्हणतात? कालमापनाला वेळ म्हणतात. कशाला? हा, आयुष्य मोजण्याचा जो काय मापदंड आहे, फूटपट्टी आहे, त्याला काय म्हणतात? वेळ म्हणतात. काळ आणि वेळ. काळ एक मोठी फूटपट्टी आहे आणि वेळ एक छोटी फूटपट्टी आहे. असतो की नाही? मोठा एक असतो लांबडी 100 मीटरचा, आणि त्यातल्या त्यात 5 मीटर 10 मीटरचे पण असतात. मनुष्य किती घेऊन आलाय? आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जे काय कालावधी आहे जगण्याचा, तो माणसाचा सरासरी किती असते? 10 वर्ष असते की नाही? हा, जन्मापासून मृत्यूपर्यंत एक 10-12 वर्ष माणूस जगतो की नाही? नाही? मग किती जगतो? हा, म्हणजे काहीच माहित नाही. माझ्या माहितीप्रमाणे 10-12 वर्ष जगत असतील असं वाटतंय. किती वर्ष जगतात? सरासरी 60 वर्ष. अच्छा, मला वाटले 10-12 वर्षात जातात की काय. माणसांचा आयुर्मान कमीत कमी 100 वर्ष आहे. किती? देवाने एवढा टँक डिझेल भरून पाठवलेले आहे, या मशीनला 100 वर्ष राहील एवढं. 100 वर्ष आरामात फिरता येईल एवढं आयुष्य देऊन, आयुष्य नावाचं डिझेल भरून पाठवले. आपण ठरवायचं की 100 वर्षाकरता जे दिलेली डिझेल आहे किती दिवसात संपवायचं. कधी कधी एक 4 दिवसाला लागेल एवढी डिझेल गाडीत भरून दिली तुम्हाला, तुम्ही ते 5-6 दिवस पण वापरू शकता आणि 15 दिवस पण वापरू शकता. 5-6 दिवसात संपवायचं झालं तर काय करायला पाहिजे? तुम्हाला एक 5-6 दिवसासाठी लागेल एवढी गाडी भरून पाठवली. दिवसाला बाबा एक 10 लिटर लागेल असं धरून 60 लिटर भरून दिली तुम्हाला. 60 लिटर 2 दिवसात पण संपवता येतं आणि 15 दिवसात पण चालवता येतं. 15 दिवसापर्यंत सुद्धा चालवता येतं. मग काय करायला पाहिजे? 5-6 दिवसात संपवायचं असेल तर काय करायचं? हा, दिवसाला 10 लिटर दिलेले तर तेवढ्याच दिवसाला 10 लिटर संपेल असं सांभाळून चालवायचं. बरोबर? नाही वाटेल तसं रेस करून, वाटेल तसा प्रवास करून 3 दिवसात सुद्धा संपवता येईल की नाही? येईल. येतं की नाही? बरोबर. समजा याच्यात बचत करून 6 दिवसासाठी दिलेले 12 दिवसासाठी सुद्धा वापर करतात, 12 दिवसापर्यंत सुद्धा वापर करतात. यातले काय बाबा काही अनावश्यक गोष्टी असतील, राहू दे बाबा, उद्या गेलो तर दोन्ही मिळून एकत्र करू आणि आज एकदा जाऊन यायचं, उद्या एकदा जाऊन यायचं, यापेक्षा थोडंसं वाचू आणि दोन्ही दिवसाचा उद्याच करू, असं करून पण करता येईल की नाही? ऍडजस्ट करून थोडं डिझाईन सेव्ह करता येईल की नाही? हा, मी कशासाठी सांगितलं हे सर्व?
आपलं आयुष्य आहे ना, ही सुद्धा एक डिझाईन आहे. ते किती वर्षासाठी दिलेले आहे? 100 वर्षासाठी दिलेले. आपलं आयुष्य म्हणजे काही नाही, आपण घेत असलेले श्वास. दिवसाला किती? 21,600. या हिशोबाने 100 वर्षाला जेवढी लागतील तेवढं देऊन पाठवलं. किती? 21,600 दिवसाला. आणि 100 वर्ष एका दिवसाला एवढं झाले तर महिन्याला किती झाले? माझं काय गणित बरोबर नाहीये, तुम्ही सांगाल ना. सगळे गणितवाले आज चांगले चांगले. आता पेपर गिपर लिहूनच आलाय ना, 10वी 12वी अमुक अमुक काय काय करूनच आलाय ना. 21,000 गुणिले 21,600 गुणिले 30. हा, महिन्याला 6,48,000 श्वास लागणार, बरोबर? महिन्याला. वर्षाला 6,48,000 झाले. 77,76,000 झाले महिन्याला. 12 वर्षाला झाले. 100 वर्षाला किती लागतील? 2 शून्य लावायचं त्याच्या पुढे. 77 लाखापुढे 2 शून्य लावले तर किती होणार? 77 कोटी होतील की नाही? म्हणजे आयुष्यभराकरता 77 कोटी श्वास आम्हाला दिलेले. याला एक म्हणतात घेऊन सोडणं. एक, बरोबर? एकदा घेतला आणि सोडला, याला काय म्हणतात? एक. जर दिवसाला 21,600 झाले तर एक आणि श्वास एकदा आत घेऊन सोडायला किती सेकंद लागतील? हा, किती सेकंद लागतील? एका मिनिटाला किती श्वास होतात? मिनिटं किती होतात दिवसाला? आता करायला पाहिजे हिशोब. हा, किती होतात? एका तासाला 60 मिनिटं. 24 तासाला हा 0.2. बघा मिनिट किती झाले? दिवसाला एका तासाला 60, हो ना? आणि 24% हा 144 ना. 144 म्हणजे 14,40 मिनिटं झाली. मग डिवाइड करा 21,600 ला. 21,600 भागिले 1440. काय झालं? 15 मिनिटं की सेकंद? एका श्वासासाठी पाहिजे. 21,600 श्वास आहेत. 21,600 ने भागाकार करायचा त्याला. जेवढी मिनिटं आहेत ना 0.6. मग असा करा, जर मिनिटाला होत नसेल तर सेकंदाला करा. गुणिले 60 करायचं. जे मिनिट आहेत त्याला गुणिले 60 करायचं. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट ना. मग जेवढं मिनिटं झाले त्याला 60 ने गुणाकार करा. हा, काय 400? हा, आता कसे आला? एकदा घेऊन सोडायला 4 सेकंद लागतात. एक श्वास घेऊन सोडायला किती लागतात?
4 सेकंद मी केव्हा सांगू शकलो असतो, पण ते उत्तर तुम्ही सांगणं उचित आहे. मी सांगितलं की विसरून जातं, तुम्ही सांगितलं तर पक्का लक्षात राहतं. 1 सेकंदाला 4, एका श्वासाला 4 सेकंद लागतात. मग एका मिनिटाला किती झाले? 15. मिनिटाला 15. एका मिनिटाला 15 श्वास झाले. एका तासाला किती झाले? 900 झाले की नाही? एका तासाला 900. दिवसाला 21,600 होणार ना? का ज्यादा होणार आहे का बाबांनो? 2 सेकंदाला 2 सेकंद घ्यायला 2 सेकंद सोडायला, असा सरासरी वेळ लागतो. तुम्ही जर ही अवधी एका मिनिटाला 15 श्वासाऐवजी तुम्ही 25 श्वास घेतला, असं काहीतरी ज्यादा घेतला, कुठलं तरी काम केलं, काम करत असताना किंवा अधिक श्रम करत असताना किंवा धावाधाव करत असताना किंवा मनाला एक काहीतरी ताण तणाव वाढला, त्यावेळी असंही करताय. अशा वेळी श्वास ज्यादा लागते, ज्यादा लागले की ज्यादा खर्च पडले. ज्यादा खर्च पडल्यामुळे तुमचं आयुष्य घटणार की नाही घटणार? घटणार की नाही घटणार? म्हणजे दिवसाला 21,600 घ्यायला पाहिजे होता, त्याऐवजी तुम्ही 30,000 खर्च केला, 40,000 खर्च केला. आयुष्य घटणार की नाही घटणार? आपोआप घटणार आहे, घटणार आहे. ही आपण ठरवायचं आहे. आपलं जो आयुष्य आहे, कालमान आहे, आम्हाला दिलेले जे एकूण देवाने दिलेले जे कालमान आहे, हे फुकट कसं जात असते माहिती आहे? सहज बसलोय आपण, सहज जीवन जगतो, तर एवढा 21,600 लागणार. त्यात तुम्ही कुठलं तरी काम अतिरिक्त केला तर श्वास पण अतिरिक्त खर्ची पडणार. बरोबर? असा बसलायचं, असा करायला लागला की ज्यादा लागणार, नाहीतर असा करायला लागला की ज्यादा जाणार की नाही? नाहीतर बसल्या बसल्या ह्याला असं कर, ह्याला असं कर, काहीतरी अवांछित काम केला, अनपेक्षित असं काही केला तर रेग्युलर पेक्षा ज्यादा खर्च होणार. याला म्हणतात अकाल मृत्यू. काय म्हणतात त्याला? जे अधिक वेळ खर्ची घातला, काही अपेक्षा नव्हती, ती बिनकामाचा जर तुम्ही असा खर्ची घातलात त्याला, तर ते अकाल मृत्यू म्हणतात. म्हणजे तेवढा आयुष्यातला आमचं वेळ घटला आणि मृत्यूच्या जवळ गेलो. याकरता आयुष्याचा प्रत्येक श्वासाचा उपयोग योग्यरित्या करायचा आहे. याबरोबरच त्या श्वासाचा कमीत कमी उपयोग कसा करता येईल. जितका श्वास कमी घ्याल तितका तुमची डोकं शांत राहील आणि डोक्याची एकाग्रता वाढेल. तुम्ही पाहिजे तर प्रयोग करा. आता श्वास आत घ्यायचा, धरून ठेवायचा, तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा ठेवायचा आणि असा मोजत राहायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं मोजत राहा. किती सेकंद तुम्ही धरून ठेवू शकता आणि घेताना किती लागली, किती वेळ ठेवला आणि किती वेळ सोडला, असा जर प्रयत्न केला तुम्ही रोज, जर छानपैकी एक 15-20 मिनिटं 15 मिनिटं प्राणायाम केला, जास्त नाही, 8 ते 10 मिनिटं जरी केला, खूप बचत होईल दिवसात. का असा श्वास घेऊन सोडणं आहे ना, मिनिटाला 2 होतील. एका मिनिटाला 15 श्वासोच्छ्वास होतात की नाही, त्याचा काय होईल? मिनिटाला 2 होतील. आणखीन थोडा प्रयत्न केला तर मिनिटाला 1च होईल. एकदा श्वास घेतला, ठेवला आणि सावकाश सोडत राहायचा. असं जर केलं एका मिनिटाला 1च होणार. तुम्ही पाहिजे तर बघा. ह्यापेक्षा आणखीन एक तंत्र आहे. श्वास आत घेतला,
आणि ओंकार उच्चार करायला. बघा, ओ असं करता येईल. ओ कमी करायचं, म जास्त करायचं. श्वास घेणार सगळे, श्वास घ्या, बघू नीट बसायचा. श्वास हात घ्या. असं जर केलं, करणार असं जास्तीत जास्त वेळ कोण करतोय बघूया. दीर्घ उच्छ्वास कोणाला जमते? ज्यांना जास्त वेळ उच्चार करायचा आहे, ओंकार उच्चार, त्यांनी काय करायला पाहिजे? पोट कोरड खाली करायचं आधी, कुठल्यासारखं करून सगळे श्वास बाहेर टाकायचे. जोरात पोट आत घ्यायचं. असं काही करा तुम्ही, करून तुमचा सगळे श्वास बाहेर टाका. बाहेर टाकताना असं करून बाहेर काढला. मग नंतर श्वास घ्या तुम्ही, किती भरते बघा. हा, बाहेर टाकायला सुरू करता. आता श्वास घ्या, उच्चार करा. बाहेर टाकाता या. याला दुसऱ्या पद्धतीत जर करायचं असेल, 1-2 महिन्यापर्यंत आत घ्यायचं, बरोबर. 4 महिन्यापर्यंत आत ठेवायचं आणि सोडायला 6. 2, 4, 6. 2 झालं. 1, 2, 3, 4 ठेवायचं, सोडायचं. 1, 2, 3, 4 असा 8 महिन्यापर्यंत सोडायचं. 2, 4, 8. 1, 2, 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असंही करता येतं. 1, 2 म्हटलं की आत घ्यायचं. 1, 2, 3, 4 म्हणेपर्यंत आत कोणून ठेवायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणेपर्यंत बाहेर काढायचं. असा एक 10-15 वेळ जर केला तर तुमचा आत घेण्याचा, ठेवण्याचा, बाहेर सोडण्याचा क्षमता वाढते. मी का सांगितले हे सर्व गोष्टी? ही क्षमता जर आपली वाढली श्वासोच्छ्वासांची, डोकं ती शांत होते, एकाग्र होते,
आणि एकाग्र झाल्यानंतर तुम्ही कुठलेही पुस्तक घ्या, कुठलेही काम करायला घ्या, या लागते तुमचं एकदम प्रिंट केल्यासारखे डोक्यात जे वाचाल ते सगळे समजणार, कारण आपली चित्त एकाग्र आहे. बरोबर? ती चित्त एकाग्र, आपले मन एकाग्र झालेले आहे. आणि जोपर्यंत मन एकाग्र होत नाही तोपर्यंत कुठलेही काही केलेले काम आहे ना ते मनापासून होत नाही, समाधान देत नाहीये, फक्त विधी म्हणून करतो, त्याचा आनंद घेता येत नाही. असंच आयुष्याचं आहे. आयुष्यात जितकं श्वास कमी घेऊ आणि कमी सोडू तितकं आपलं आयुष्य वाढत जाईल. कारण नसताना श्वासांचा वाटोळे जर करून टाकले तर आयुष्य आपोआप कमी होत. आणि बुद्धी आहे ना, ते बुद्धी ठीक नाही राहत. बुद्धी ठीक नाही राहत. बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी इकडे तिकडे भटकते. भ्रष्ट म्हणजे भटकते, एका ह्याच्यात थांबत नाही कुठे, मग भरकटत राहते. तसं होऊ नये असं जर वाटत असेल तर आपल्याला श्वासगती नियंत्रित ठेवायचं. कधीही तुम्हाला दर दिवशी अभ्यास करायचा आहे, अध्ययन करायचं आहे, त्याच्या आधी थोडा वेळ बसून असा प्राणायाम करा. यालाच प्राणायाम आहे. प्राणायामामध्ये खूप प्रकार आहेत. आता योगावाले सांगतील तुम्हाला उद्या, भरपूर प्रकार आहेत. पण श्वासावर नियंत्रण ठेवणं हेच प्राणायाम असते. थोडक्यात आपलं आयुष्य खूप मोठं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काय करावं आणि काय नाही करावं, आणि आपल्या आयुष्याचा किती चांगल्या कार्यासाठी उपयोग करता येईल. वेळ आहे ना, ही मोलाचा आहे. यातलं निघून गेलेले क्षण आहे ना, मी 1 करोड रुपये दिला तरी सुद्धा परत येईल का? आता मी येऊन 5 मिनिटं झाले, तुमच्या बरोबर 5 मिनिटं व्यतीत केली. ही गेलेली 5 मिनिटं कोणतरी म्हटले मी 10 लाख रुपये देतो, ते गेलेले 5 मिनिटं द्याल काय, मला देता येईल का? नाही. गेले ते गेले. कधी कधी एका मिनिटाचा किंमत काही कोटीमध्ये सुद्धा आपण मोजू शकत नाही, इतकं किमतीचं. वेळ किमतीचा कधी बनतो? उपयोग करणारा तेवढ्या वेळेचा सदुपयोग किती चांगल्या कामासाठी करतो तेवढा. समजलं? वेळ किमतीचा कधी बनते माणसांच्या जीवनात? तो किती मोलाचा काम करेल, किती किमतीचा काम करेल. 10 मिनिटं गेलेले, मी 10 मिनिटात 10 लाख रुपये सुद्धा कमवू शकतो, 10 मिनिटात दमडी सुद्धा नाही कमवू शकत. इकडे तिकडे गप्पा गोष्टी करून 10 मिनिटं घालवलं, काडीचाही काही उपयोग नाही, कवडी सुद्धा मिळाली नाही. 10 मिनिटांमध्ये एखादा मी अद्भुत प्रयोग आजपर्यंत कोणी केला नाही असं जर करून दाखवलं, 10 कोटी रुपये सुद्धा मिळतील त्याला. किमतीची आहे की नाही वेळ? तसे आम्ही आमचा वेळ कोणत्या कामासाठी आणि कशासाठी लावतो त्याच्यावर अवलंबून असते की आमचा आयुष्याचा. झोपण्याकरता सगळ्यांना तेवढा वेळ द्यावाच लागतो, दिला तरच आरोग्य चांगलं राहतं. दिवसाला तुमच्या वयाला किती पाहिजे? 6 तास तरी तुम्ही झोपायला पाहिजे. आणि ह्यात काय 6 तासात कमाई काय फारसं मोठं होणार नाही, पण आरोग्य चांगलं राहील. एक 6 तास झोपण्याकरता गेले आणि 1 तासभर सकाळची दंतमंजन करण्यासाठी, प्रातर्विधीसाठी आणि स्नान करण्यासाठी गेले. किती गेले? 1 तास. किती राहिले आता? 24 तासात किती गेले? 7 गेले. तर किती राहिले? 17 तास राहिले ना. 17 तासांचा काय नियोजन करता येतं का? व 17 तासात काय काय करायचं?
जेवणाकरता किती जाईल? 1-2 तास जाईल की नाही? सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 2 तास. नाही नाही ना? मग किती जाणार? कोणच बोलले ना? अर्धा तास पुरेसे. आता बनवून नाही खायचं, बनवलेले खायचं. पुरेसे ना अर्धा तास? काय ताटं धुवायला दुसरी ठेवायची नाही, बरोबर? अर्धा तास म्हणजे 1 तास. किती झाले? 16 राहिले. बर, 16 तासाचा काय नियोजन करायचं? खेळायचं किती तास? यात दैहिक आरोग्यासाठी किती वेळ द्यायचा? द्यायचं का? काय गरज नाहीये? द्यायला पाहिजे. किती देणार? 5-6 तास देऊया. किती? आज एवढा वेळ आहे दिवसभरात, या वेळेत मी काय दर दिवशी शाळाच असते थोडी? त्यात 2 दिवस सुट्ट्या पण असतात, 1.5 दिवसाची सुट्टी पण असते. कधी सरकारी हे आले तर 2-2.5 दिवस भेटतात. एकूण 360 दिवसांचा वर्ष. त्यात दीर्घकालीन सुट्ट्या 2 महिने आणि 15 दिवस, जवळजवळ 60 ते 80 दिवस सुट्टीत जाते, बरोबर? का जास्त जाते? मास्तर किती जाते रे? 70-80 दिवस सुट्टी ती गेली. आणि वर्षातल्या सुट्ट्या किती? या जयंती पुण्यतिथी असले असतात ना, ते किती असतात? 130 दिवस झाले सुट्टी. 130 सुट्टी. 136 दिवस सगळी मिळून झाल्या. 136 दिवस. शनिवार रविवार धरून का? कारण 52 रविवार आहेत आणि 52 शनिवार आहेत अर्धे. म्हणजे 136 दिवस जर गेले 360 मध्ये, तर राहिले किती? एवढीचे राहिले. आणि त्यात आजार विजार अमुक तमुक सगळे गेले. जे राहतात त्यांचा सदुपयोग कसा करता येईल जीवनात? म्हणून आपण प्रत्येकाने एक व्यक्ती चांगलं जीवन जगण्यासाठी वेळ काळ याचा नियोजन करून काम करणं गरजेचे आहे. तुम्ही इथे आला तर सकाळी किती वाजल्यापासून उठणार आहे? 4 पासून. झोपणार किती वाजता? 9:30 ला झोपणार. 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 7 तास होते. पुरेशी आहे की नाही? ते तुम्ही जर व्यवस्थित पाळला तर 9:30 ला झोपायचं आहे. 12:30 ला पण झोपणारे आहेत ना. गुणू 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 पटल्या ठिकाणी चालू जर राहिला, शेजाऱ्यांनाही झोपू देत नाही, यांचे दोघांचे कधी संपत नाही. काय गुणू गुणू चालते की नाही? काय गरज आहे का त्याचा? याचा अर्थ काय? त्यांनी दिवसभरात अंग चोरी केलेले जी काम जसं करायला पाहिजे मेहनतीने तसं केले नाही, म्हणून त्यांना झोप आली नाही. दिवसभर जेवढ्या ड्युटी आपण ठरवून घेतलेली तेवढा मनापासून केली, पडायचं अवकाश, झोप येते. ज्या अर्थी आपण बोलत राहतो याच्या अर्थ आम्ही दिवसभरात अंग चोरी केलेली. अंग चोरीच म्हणतात ना, अंग चोरायला म्हणतात. म्हणजे जे मेहनत करायला पाहिजे ते चुकवायचं होणार नाही. तर आपण एक गोष्टी या शिबिरात शिकायचं आहे की मी वेळेसाठी एवढा का सांगितले की वेळेचे पालन करायला शिकायचं. आणि आयुष्यात तुम्हाला मोठं व्हायचं असेल मग तुम्ही भले शैक्षणिक क्षेत्रात जा, औद्योगिक क्षेत्रात जा, का शेती क्षेत्रात जा, व्यापारी क्षेत्रात जा, नोकरीचे क्षेत्रात जा, कुठेही जा, पण वेळ काळ पाळायला शिकायला पाहिजे. ज्याला वेळ पाळता येत नाही आयुष्यात तो अत्यंत बेकार जाईल. काही कमवता येणार नाही आयुष्यात. आता मी आहे, मला असा कुठलेही निर्बंध नाहीये, पण मी स्वतःचीच निर्बंध घालून घेतलेले आहेत.
मला एवढं वाजता उठायचं म्हणजे उठायचं, उठून काय करू असं म्हणायचं नाही, करायला खूप असते. काय नाही केलं तर एवढ्या पुस्तक पडलेले आहे, वाचायचं भरपूर, ध्यान करता येते, पुस्तक वाचता येते, भजन म्हणता येतं, संगीत म्हणता येतं, वाद्य वाजवता येतं बसून, आणि ही सगळी शरीर आणि मन बुद्धी पुष्ट करणारी गोष्ट आहे. सगळी हे करू शकतो, पण एक निर्बंध स्वतःवर लादून घ्यायचा आपण की वेळेच्या पालनासाठी एक एक मिनिट सुद्धा वेळ पाळायचा. कधी कधी अनिवार्यता असेल त्यावेळी 2-4 मिनिटं मागे पुढे होऊ शकतो, पण जेवढा शक्य आहे तेवढा वेळ पाळायचा. मी गेले 40 वर्ष आठेकोरपणाने स्वतः करता वेळ पाळतो, जेवढा शक्य आहे तेवढा. निघता सुद्धा 10 माणसं येतात आणि वाटेत, आणि सगळ्यांबरोबर 1-1, 2-2 वाटते, त्यांचा विचारपूस करत करत इथपर्यंत आलो तरी सुद्धा 1-2 मिनिटं कमी जास्त होऊ शकतो. मग अशा वेळी काय करतो मी, 5 मिनिटं आधीच निघायचं, हे वाटेत कोणतरी भेटणार आणि होणार असं समजूनच. काल एका गावात गेलो होतो सकाळी, त्यांना सकाळी मी 6चा वेळ दिलेलो होतो, सकाळी 6ची वेळ कार्यक्रमाला. मोठी यात्रा होती, शोभायात्रा काढायची होती, 6ची वेळ दिली. परवा रात्रभर पाऊस पडला आणि लाईट गेली, ती गेली गावात. माणसं सगळी एकच म्हणत होती, लाईट गेली आणि रात्रभर पाऊस पडलाय, त्यामुळे उद्या कितीही वाजता उठलो तरी चालेल. मी 2 तास आधीच उठून त्या गावात गेलो. मी रात्री 1 वाजता पुन्हा मी 4ला उठून त्या गाववाल्यांना सांगितलं, गावात दौंडी द्या आता सकाळी सकाळी, उठवा लोकांना, आणि 6 वाजता सगळेजण येतील याची काळजी घ्या. नाही अंधार आहे, लोक करतात, तुम्ही काय काळजी करू नका. दौंडी दिली तर 6 वाजता जवळजवळ 10,000 लोक वेशीवर आले. त्यांनी भरपूर मला समजायचा प्रयत्न करत होते, स्वामीजी जरासं असं झालंय, तसं झालंय, नियोजनात जरासं रात्री अमुक झालं तमुक झालं, असं नाहीये, येऊ शकतात, आपण पाळायला शिकायला पाहिजे. सगळे म्हणत होते आमच्या, कसं होणार, कसं जेवढे आले तेवढे जायला सुरू करूया. 100 बैलगाड्या यायला पाहिजे होते, ते म्हटले सगळे बैलगाड्या आल्या नाही, 10 गाड्या आल्या की सुरू करायचं. सुरू केले, 100 नाही 120 बैलगाड्या वेळेत बरोबर जाऊन पोहोचले. कार्यक्रम सुद्धा, हा कार्यक्रम संपल्यावर दुसऱ्या गावाला मी तिथून एक 70-80 किलोमीटरच्या गावात दुपारी 4 वाजता टायमिंग दिलेले. 4 वाजता ज्यांना दिले होते ना, त्याही कार्यक्रमात 5-6 हजार लोक ते जमा करणार होते. त्यांनी सांगितलं एवढ्या उन्हात कोण येणार नाही. मी म्हटलं तुम्ही आहे ना घरवाले, 10-20 लोक आहे ना, बस झाले, 10-20 लोकांसाठी करू आपण कार्यक्रम. मी त्या गावात जाईपर्यंत तो माणूस कसा 1 तास पुढे टाकलायचं ह्या विवंचनेत. गावात गेल्याबरोबर म्हटलं आम्ही इथे वाश होण्यासाठी व्यवस्था, एका घरात कुठेतरी, त्या घरात गेल्याबरोबर चहा आणू का, शरबत आणू का, तुमचं काहीही नाहीये, 4 वाजता स्टेजवर जायचंय म्हटलं. कारण मला हालचाली दिसली त्यांची, माझं टाइमपास करण्याकरता वेगवेगळ्या युक्ती करत होत्या. आश्चर्य असं, आम्ही 4 वाजता बरोबर स्टेजवर गेलो, अर्ध्याहून अधिक लोक येऊन बसलेले होते भर उन्हात. का, त्यांना एकच माहित होतं, हे स्वामीजी वेळ म्हणजे वेळ पाळतात, त्यामुळे आम्ही नाही गेलो तरी ते येऊन जाणार. मी त्यांना आधी सांगितलं, नसेल मी येणार, बघणार, कोणी नसतील तर 5 मिनिटं बसणार, निघून जाणार वापस. की आम्ही स्वतः आमच्या जीवनात एक शिस्त पाळायला शिकलो तर आमच्या बरोबर सगळेच पाळतात, सगळेच पाळतात. 1-1 मिनिटं सुद्धा पाळायला शिकायचे. आणि तुम्हाला मोठं करता येते. मी का सांगतो एवढा, की आम्हाला मोठं कोण करत असेल तर आमची वेळ आम्हाला मोठं करते. आम्हाला 1-1 मिनिटाचा पण सदुपयोग करत. का, मी 1 तास जर उशीर केला तर तिथे समोर 1,000 लोक, 4,000 लोक बसले,
प्रत्येकांची एक एक तास वाया गेले की नाही? 4000 लोकांची 4000 तास एकत्र किती दिवस होतात बघा? 4000 भागिले 8 दिवस, 8 तासांचा एक दिवस कामाचा किती होते बघा? 4000 भागिले 8, 500 दिवस. कळलं? म्हणजे एकूण 500 श्रमदिवस म्हणतात त्याला, श्रमाचा दिन म्हणतात. मजुरी 8 तासाला देतात की नाही? म्हणजे 500 दिवसांची मजुरी. जर मी 1 तास उशिरा गेलो असतो तर त्या 500 तासाला 500 दिवस, 500 दिवस म्हणजे किती महिने झाले बाबा? $360, 65 दिवसाचा दिवस. हा, 1 वर्ष होऊन इकडची 40, तिकडची 16 एवढ्या दिवसांची मजुरी किती होते बघा? एका दिवसाची मजुरी 500 रुपये धरली एक माणसाची, 500 दिवसाची किती झाले बाबा? हा, 500 तासांची मजुरी किती झाली? 500 तासांचे दिवस किती झाले? आणि एका दिवसाला 500 रुपये धरा. पाचशे भागिले 24, 500 भागिले 8 आणि जे येईल त्याला गुणिले 500 करा. 4000 तासांचे 500 दिवस झाले. 500 दिवसांचे 500 दिवस, 500 दिवसांचे 500 मजुरी असे 2.5 लाख होतात. 2.5 लाख होणार की ज्यादा होणार? तो ज्यादा. सांगण्याचं तात्पर्य एवढं की एवढा पैशाचं नुकसान करतो आपण. देशाचा हे श्रमशक्तीचा नुकसान केले, श्रमशक्तीचा बर्बादी केली आपण. कुठेही एका माणसावर जर अवलंबून असेल, अशीच कुठल्याही कामासाठी आमच्या संसारात सुद्धा, आमच्या घरगुती कामांमध्ये सुद्धा ही शिस्त आम्ही पाळायला शिकायला पाहिजे. की कोणाच्या तरी वाट पाहता पाहता आम्ही एवढं वेळ घालवलं तर त्याच्याकरता वाट बघत बसलेल्यांची एवढा वेळ जाणार नाही. एवढा श्रमशक्ती जर नष्ट केली तर देशाचा बर्बादी झाल्याशिवाय राहणार आहे का? याकरता आम्हाला गरज आहे की वेळ पाळायला पाहिजे, वेळ काळ पाळायला पाहिजे. आमच्या याच्यात एक एक मिनिट सुद्धा किमतीची आहे. म्हणून आपण टाइम टेबल स्वतःचा जीवनासाठी, मी इथे 10 दिवसांच्या केवळ शिबिरासाठी म्हणत नाही, अख्ख्या आयुष्यासाठीच लावून घ्यायला पाहिजे. तेव्हा आम्हाला एक एक मिनिट कमी पडत जातील, एक एक मिनिट. मी कधी कधी ना सकाळी 4, 4:30 ला उठलो तर कधी कधी 12-1 ला झोपतो. 1 ला जर झोपलो, कधी 2 ला झोपतो, कधी कधी 3 तास मिळतात झोपायला, कधी 4 तास मिळतात, कधी 5 तास मिळाले. 19 तास काम करतो की नाही? जेव्हा 18 तास 19 तास काम करायला शिकतो ना, तेव्हा तुम्हाला वृद्धाप्य येत नाहीये. आणि संयमितपणे डोकं शांत ठेवून केला तर आयुष्यही बर्बाद होत नाहीये. कारण कुठलंही काम मजेत, आनंदात, एन्जॉय करत करत करायचं. कोणतरी बोज लादलेले आपल्यावर असं समजून कुठले काम नाही करायचं. प्रत्येक कामातनं आनंद घ्यायचा. मनापासून केले की त्यातनं आनंद घेता येते. ते आनंद घेत घेत केले ना, दिवस गेलेले कळत नाही. आम्हाला प्रत्येक मिनिट कमी पडायला लागतं. अरे आज अजून 1-2 तास भेटले असते तर बरं झालं असतं असं वाटायला लागतंय.
वेळ खूप गोड लागते, गोड. काही लोकांना ना वेळच जात नाही. त्यांना एक दिवस म्हणजे काय महिना गेल्यासारखं वाटतो. का? बेकार आहे, काम नाही, धंदा नाही, उपयोग काय करून घ्यायचंच नाही क्षणाचा. असं नाहीये. आम्ही एवढंच शिकायचंय. या 10 दिवसात आम्ही इथे राहणार आहोत ना, खूप मोलाची शिकणार आहोत, खूप किमतीची शिकणार आहोत. दैहिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या आणि आमच्या मनाच्या दृष्टीने सुद्धा. शरीराचा सुद्धा आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. बुद्धी इथून जाईपर्यंत 10 दिवसात इतकं विषय आपण कनेक्ट करायचंय, तुम्हाला असं खाजवायला सुद्धा वेळ नसणार. अशा पद्धतीचे टाइम टेबल सेटिंग केलेले. फक्त तुम्ही त्याला कंटाळवाणा न करता अजून जसं जेवायला वाढायला आले की गोड पदार्थ किंवा तुम्हाला आवडता पदार्थ अजून थोडा घाला ना म्हणतो की नाही, तसं आम्ही ह्या 10 दिवसातला प्रत्येक क्षणाला नाही अजून थोडा पाहिजे होता, हे अजून थोडा पाहिजे असं वाटलं पाहिजे. असं जर केलं तर एवढे विद्वान बनाल, एवढ्या श्रीमंत बनाल आणि एवढी सुंदर बनाल तुम्ही. तुमच्यासारखा आकर्षित व्यक्ती दुसरा कोणी असू शकता. ठीक आहे. वेळेचा सदुपयोग करण्याकरता त्याचा नियोजन करू शकणार. कोणी कोणाला सांगायची गरज नाही. जास्तीत जास्त वेळ मी कसं काढू शकेन माझ्या अध्ययनासाठी, माझ्या कार्यासाठी, जास्तीत जास्त वेळ मी कसं काढू शकेन. त्यातलं बघा, एक बॅरल जरी भरून ठेवला, थेंब 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 जरी गळत असला तर संध्याकाळपर्यंत त्यातल्या 20-25 लिटर गळून गेलेले. असं वाटत नाही, असं काय धार लागलेले नाही, थेंब थेंबच पडते. तसा आमची एक मिनिट, दीड मिनिट जरी वेस्ट होत गेले दिवसभरात ना, तर संध्याकाळी जर मोजलं तर 2-2.5 तास गेलेले तुम्हाला लक्षात येईल. म्हणून एक मिनिट सुद्धा वाया जाऊ द्यायचा. आजच्या करता नाहीये, आपल्या आयुष्यात याचा विचार करा. तुम्हाला खूप मोठे विद्वान व्हायचंय, तुम्ही एकदा अब्दुल कलामना वाचा, एकदा तुम्ही ज्ञानपीठ अवॉर्ड त्यांच्याबद्दल वाचा, एकदा तुम्हाला मोठमोठाले जे सायंटिस्ट होऊन गेलेले त्यांची जीवन वाचा, की त्यांना कपडे धुवायला वेळ भेटला नाही, लग्नपत्रिका वाटायला वेळ भेटली नाही, त्यांना चप्पल दुरुस्त करायला वेळ भेटली नाही, अनवाणी पुरले, त्यांना नवीन कपडे खरेदी करायला वेळ भेटली नाही. तेव्हा ती मोठी आणि जगत प्रसिद्ध माणसं झाली. असा कोणाला नको आहे बाबा, नाही व्हायचं. सगळ्यांनाच व्हायचंय, काही ना काहीतरी चांगलं व्हायचंय ना. काही इच्छा आहे का असं काहीतरी चांगलं व्हावं असं आपल्या जीवनात? बाबा इतरांपेक्षा आपण उत्कृष्ट जीवन जगावं आणि इतरांपेक्षा आपण नावलौकिक अधिक मिळवावं अशी इच्छा कोणाचा नाही आहे का? सगळ्यांची आहे की नाही? काय नको म्हणताय? कुत्रे मांजर जगतात ना, काय देव त्यांना जगवतो तर आपल्याला जगवत नाही का असं म्हणणारे आहेत की नाही? काय कुत्र्या मांजरासारखं जगायचं आहे? नाही. मग काय उंदरासारखं जगायचंय? नाही. सुयोग्य माणसासारखं जगायचं. जगात जे मोठे झालेले आहेत ना त्यांच्यासारखे जगायचे. तर त्यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण, जितका वेळ आपल्या मेहनतीसाठी आणि कार्यासाठी खर्च कराल तितका आपल्या ब्रेन आहे ना भरेल. ते देवाने दिलेले एकूण ब्रेन आहे, एकूण स्मरणशक्ती आहे ना, त्यातल्या 2-4% लोक वापरतात, 96% तसेच पडून राहते आयुष्यभर. तुम्ही जर अधिक वेळ खर्ची घालून अधिक वेळ काहीतरी त्याच्याकरता अनुभव संपादित करून टाकलात तर 6-7% गेलं तर जगात तुमचं नाव झाल्याशिवाय राहत. आणि सगळी इंद्रिय उघडी ठेवा. डोळ्यात ना गप्पा 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 खायला शिकायला, कानाने जे मिळतात शब्द ते खायला शिकायला पाहिजे. हाताने जे जे काय करता येण्यासारखं करून संपवायला पाहिजे. तर उत्कृष्ट व्हाल. म्हणून वेळेची जरूर आपण आपापले एक
समय सारणी, टाइम टेबल म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला, समय सारणी. प्रत्येक इंग्लिश शब्दाला मराठीत काय म्हणतात हेही शिकत जावं थोडं थोडं, म्हणजे आपली मातृभाषा सुंदर राहील आणि ऐश्वर्यवती बनेल. भाषेने दरिद्र असता कामा नये कधीही, भाषेने कधीही गरीब होता कामा नये. आमची भाषा श्रीमंत असायला पाहिजे. ज्या भाषेत ज्या मातीत जन्माला आलो ती भाषा आमची ऐश्वर्यवती असायला पाहिजे. एवढी शब्द आमच्याकडे पाहिजे. प्रत्येक क्षणाला 1-2 नवीन शब्द लक्षात ठेवायला शिकायला पाहिजे. आणि मॅक्झिमम वापरताना आमची शब्द वापरायचा, भाडोत्री सामान वापरायचा नाही, भाडोत्री शब्द वापरायचा नाही. आमची जी हक्काची, ज्या आमची माती, आमची माणसं आणि आमची भाषा याचीच मी वापर करेन जास्तीत जास्त, असा संकल्प करायचा. नाहीतर मध्ये 4 हिंदी घालायचं, 4 इंग्रजी घालायचं, 4 उर्दू घालायचं. अरे ही भाडोत्री किती दिवस जगणार भाड्या? स्वतःची मालक बनायचं. माझ्या भाषेत या शब्दाला काय म्हणतात शोधायचं, शोधून लक्षात ठेवायचं आणि त्यांचा वारंवार वापर करायचा. वापर केला तर मी एवढा वेळ बोललो इंग्लिश, काय बोललो का यात? किती वेळ बोललो इंग्लिश? ना के बराबर. काही नाही म्हटलं तरी हरकत नाही. जरी मी बोललो असेल तर तत्क्षण त्याचा मराठी अर्थ बोलत गेलो. मी काय तुमच्यासारखे मराठी शाळेत जाऊन शिकलो नाही. तुमच्या वयात आल्यानंतर नाही, तुमच्यापेक्षाही पुढे 22-23 वर्षांचा झाल्यानंतर मी मराठी शिकून, मराठी तुमच्यापेक्षाही माझा श्रीमंत आहे. होय ना? होता येईल की नाही मेहनत घेतली तर? मी 22-23व्या वर्षी मराठी शिकायला आलो. मराठी शिकत शिकत मला 30-35 वर्ष होऊन गेले. आता जी माणसं इथेच जन्माला आले, इथेच मोठे झाले, त्यांच्यापेक्षा माझी मराठी श्रीमंत आहे. कोणाला इथल्या माणसांना बोलायला लावा, 5 मिनिटात 10 इंग्लिश शब्द घालतोय, म्हणजे बेकार. त्याला धड मराठी बोलता येत नाही का? 5 मिनिटात 10 वाक्य इंग्लिश, 10 शब्द इंग्लिश बोला का? त्याला मराठी शब्दच माहित नाही. कॉम्पिटिशन लावा मास्तर यांना दोघांना 5-5 मिनिटात. अजिबात 5 मिनिटात एक विषय बोलायचा, एकही शब्द दुसरे वापरायचा नाही. आणि अडकलं तर 1 मार्क कट, 1 गुण कट झाला. मार्क्स म्हटलं ना, मार्क्सला कन्नड मराठीमध्ये काय म्हणतात? गुण. कट म्हणजे कापलं. कट म्हणजे कापणं, कमी नव्हे. कमीला दुसरा शब्द आहे मायनस. कमीला काय करतात म्हणतात? मायनस म्हणतात. कट म्हणजे कापणं. करता येईल की नाही अशी काय जाईपर्यंत अशी कॉम्पिटिशन करणार. मराठी शब्दांची भेंडी लावा, बरोबर, आणि जाईपर्यंत थोडं 10 दिवसात श्रीमंत होत. मोकळ्या वेळी लावा. मराठी गाण्यांची लावा. मराठी गाणे म्हणजे हिडीच नव्हे, चांगले. मराठी शब्दांची भेंडी लावा. मुलांची मराठीची ऐश्वर्य वाढले पाहिजे. ठीक आहे. चला आता तुमच्या काय समय सारणीप्रमाणे आता 4 वाजल्यापासून दुसरं सत्र सुरू होणार. तरी मी 10 मिनिटं उशिरा आलो होतो आणि 10 मिनिटं उशिरा थांबलो, बरोबर? थांबायचं. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांति शांति शांति.